मिथुन राशी 12 मे ते 18 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मे महिन्याचा हा आठवडा मिथुन राशीसाठी खूप खास असणार आहे। या आठवड्यात गुरुपासून राहू केतू पर्यंत सर्वजण त्यांच्या राशी बदलणार आहेत, ज्यामुळे अनेक जातकांच्या जीवनाच्या दारावर आनंद ठोठावू शकतो। 12 ते 18 मे या आठवड्यात गुरु मिथुन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असेल। यासोबतच सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल। ज्योतिषांच्या मते शनी आणि शुक्र मीन राशीत आहेत। याशिवाय शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे। अशा परिस्थितीत मिथुन राशीचे भाग्य चांगले असू शकते। तर जाणून घेऊया मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। 12 ते 18 मे हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक शक्यता आणि नवीन अनुभवांचा काळ आहे। तुमच्या सामाजिक जीवनात क्रियाकलाप असतील। तुम्हाला मित्रांना भेटण्याची संधी मिळेल। तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलण्याने तुमच्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह येईल। यावेळी तुमचे संवाद कौशल्य चांगले असेल, म्हणून तुम्हाला जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त करा। तुमच्या विचारांमध्ये नवीनता आणि स्वातंत्र्याची भावना असेल, जी तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा छंद सुरू करण्यास प्रेरित करू शकते। या आठवड्यात तुमची उत्स्फूर्तता पूर्ण करण्यासाठी अनेक संधी मिळतील। नवीन विषयांवर ज्ञान मिळवण्यासाठी ही योग्य वेळ आहे। तथापि लक्षात ठेवा की तुमचे जलद विचार कधीकधी गोष्टी गुंतागुंतीच्या करू शकतात, म्हणून शक्य तितक्या थंड मनाने विचार करा आणि निर्णय घ्या। जर तुम्ही जोडीदारासोबत असाल तर या आठवड्यात तुमच्या नात्यात खोलवर भर घालण्याच्या संधी मिळतील। संवाद साधा आणि तुमच्या भावना शेअर करा। मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेम संबंधांमध्ये काही गुंतागुंत निर्माण होतील, परंतु परस्पर समजूतदारपणा आणि संवादाने गोष्टी हाताळता येतील। अविवाहित लोक जुन्या मित्राशी संपर्क साधू शकतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात नवीन संधी येऊ शकतात। तुमचे नाते चांगले राहू शकते आणि तुम्हाला काही नवीन नातेसंबंध मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या जोडीदारासोबत एक मजबूत नाते निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नात्यात स्पष्टता आणि समजूतदारपणा राखावा लागेल। या काळात तुम्हाला तुमच्या नात्यात नवीन खोली आणि समजूतदारपणा अनुभवायला मिळेल। मिथुन राशीला हा आठवडा सकारात्मक फलदायी असेल। तुमचे करिअर, कौटुंबिक जीवन, आरोग्य आणि प्रेम यामध्ये चांगले परिणाम दिसून येतील। तुम्हाला चांगले यश मिळेल। तुमची निर्णय क्षमता चांगली ठेवा। कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल। तुमच्या मताचा आदर केला जाईल। वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील। तुम्हाला एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट करण्याची संधी मिळू शकते। तुम्ही सुचवलेल्या कल्पनांमुळे अनेक समस्या दूर होतील। व्यवसायात खूप चांगली प्रगती होईल। तुमच्या संपर्कात वाढ होईल। तुम्हाला विदेशी कामातून चांगला लाभ मिळेल। तुमची कामे सहज पूर्ण होतील। नोकरदारांना वरिष्ठांकडून चांगला मान मिळेल। तुम्ही भागीदारीत व्यवसाय करू शकता। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ असेल। शिक्षणात प्रगती करता येईल। स्पर्धा परीक्षेत यश मिळवाल। उच्च शिक्षणासाठी नवीन संधी मिळतील। मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू मजबूत राहील। तुम्हाला एखादा जुना व्यवहार किंवा जुनी गुंतवणूक उत्तम नफा मिळवून देईल। उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील। तुमच्या नवीन योजना तुम्हाला चांगल्या लाभदायक ठरतील। तुमचा धनसंचय चांगला वाढेल। तुम्ही घरात मोठ्या खरेदीची योजना बनवाल, पण तुम्ही आपला बजेटचा नीट विचार करून खर्च करावा। अनावश्यक खर्च टाळावेत। तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करावी। मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील। काळजी घेतल्यास आरोग्यात उत्तम सुधार दिसून येईल। तुम्हाला मानसिक ताण व थकवा जाणवेल। झोपेची कमतरता जाणवेल, त्यामुळे शरीराला विश्रांती द्यावी। आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे, तसेच वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा। मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन सुखी राहील। पूर्वीचे जुने वाद मिळतील। कुटुंबात एखादी शुभ वार्ता मिळेल, त्यामुळे वातावरण सकारात्मक राहील। मिथुन राशीच्या प्रेमी जोडप्यांना एकत्र येण्याची संधी मिळेल। प्रेमाचे नाते अधिक मजबूत होईल। मिथुन राशीच्या वैवाहिक जोड्यांना एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील। मिथुन राशी या आठवड्यात तुमचे मन तुमच्या राशीतून बुधाच्या हालचालीशी सुसंगत आहे। यामुळे गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी किंवा बौद्धिक कामांमध्ये उतरण्यासाठी या वाढलेल्या मानसिक चपळतेचा स्वीकार करा। सामाजिक दृष्ट्या तुम्हाला नवीन कल्पनांना प्रेरणा देणारे आणि मौल्यवान संबंध निर्माण करणारे उत्तेजक संवाद भेटण्याची शक्यता आहे। व्यावसायिकदृष्ट्या नाविन्यपूर्ण विचार तुम्हाला वेगळे करू शकतात, जे तुमच्या फायद्यासाठी वापरा।
परंतु तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकणाऱ्या विचलितांपासून सावध राहा. तुमच्या राशीत सूर्य चमकत असताना वैयक्तिक वाढ आणि आत्मा अभिव्यक्ती एक्सप्लोर करण्याचे विषय बनतात. नातेसंबंधांमध्ये तुमचे आकर्षण आणि विनोद लक्ष वेधून घेतात आणि प्रियजनांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट करतात. संतुलन महत्त्वाचे आहे, म्हणून गैरसमज टाळण्यासाठी तुम्ही जितके सामायिक करता तितके ऐकायची खात्री करा. आरोग्याच्या दृष्टीने तुमची ऊर्जा शारीरिक व्यायामात केंद्रित केल्याने तुम्ही तंदुरुस्त आणि लक्ष केंद्रित कराल. आठवड्याचा शेवट जसजसा जवळ येत आहे तसतसे आठवड्याच्या कामगिरीवर विचार करण्यासाठी वेळ काढा आणि पुढे येणाऱ्या शक्यतांसाठी तयार राहा. मिथुन राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग जांभळा आहे, भाग्यशाली अंक 9 आहे आणि भाग्यशाली दिवस मंगळवार असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सल्ला आहे की जास्त विचार करण्यापासून स्वतःला दूर ठेवा. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे.